नमस्कार, मी नितीन मोरे. मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बाप्पाच्या निमित्ताने आपण सगळ्या कलाकारांच्या घरोघर जातो. प्रत्येक कलाकाराच्या घराची आरती, त्या बाप्पाचं दर्शन घेतोय. आणि याच निमित्ताने आज मी आलो आहे विवेक सांगळेच्या घरी. आणि विवेक, सर्वप्रथम खरंच खूप गोड बाप्पा आहे. मी आल्याला बोललो की असाच हसरा आणि छोटा बाप्पा असलेला खरंच खूप भारी वाटतं. कशी आहे फिलिंग बाप्पा आले तुझ्या घरामध्ये, काय सांगशील? नाही, बाप्पा आले म्हटल्यावर फिलिंग एक वेगळीच असते, एक पॉझिटिव्ह वाईब असते. मी तर लालबाग परळमध्ये राहतो, त्यामुळे बाप्पा येण्याच्या 2 महिने आधीपासूनच ती वाईब मी अनुभवतो. आणि खूप मजा मस्ती असते. म्हणजे एक सगळीकडे तुम्हाला डेकोरेशनची तयारी दिसते. बाप्पाच्या मूर्त्या येतात घरोघरी किंवा सार्वजनिक मंडळांमध्ये महिनाभर आधीपासूनच यायला सुरुवात होते. सो ते वातावरण ऑलरेडी तयार झालेलं असतं 2 महिने आधीपासून. मग तेव्हाच बाप्पा आपल्या घरातल्या बाप्पाची म्हणजे आपण तयारी सुरू करतो की बाप्पाची मूर्ती कशी असावी, इथून सुरुवात होते. मी तर मे महिन्यापासून बाप्पाची मूर्ती बुक करतो. सो तिथून माझी म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही बघाल की 4 महिने आधीपासून सुरुवात झालेली असते. बरं, जसं तू बोललास की लालबाग परळमध्येच मी लहानाचा मोठा झालोय. आता सुद्धा आम्ही आलो विवेकच्या घरी. आम्हाला आधी खरंच माहिती नव्हतं, मला पर्सनली माहिती नव्हतं की विवेक अभ्युदयनगरच्या ज्या चाळीमध्ये राहतो. करून पण एक असतं ना, चाळीमध्ये जेव्हा बाप्पा असतो तेव्हा तो माहोल वेगळाच असतो. तो आपण ना सोसायटी मधल्या बाप्पाचा आपण माहोल बघू शकत नाही. तू बोल, काय फिलिंग वाटते? चाळीमधला बाप्पा आपल्याला किती जवळचा असं वाटतं तुला? नाही, मज्जा इथे एक वेगळी असते. बाप्पा इथे असण्यामागचं कारण की सगळी जी सोसायटी आहे ते सगळे मिळून मिसळून गणेशोत्सव साजरा करतात. आरतीसाठी सगळे मुलं जमतात. मग सगळे मुलं हार्डली आता यावर्षी 5 दिवस बाप्पा आहेत, तर त्यातले 2 दिवस खूप मोठी आरती होते, ढोलकी वगैरे वाजून वगैरे. सो ती जी फिलिंग मला असं वाटतं ना, ती इथेच मिळू शकते. ती मला वाटत नाही कुठे ती फिलिंग मिळू शकते. आणि कसं असतं की सगळे मिळून मिसळून प्रत्येक सण साजरा करतात. सो तो एक आनंद वेगळाच आहे. म्हणजे असं बोलायला हरकत नाही की भले एका चाळीमध्ये 10 रूम जरी असले तरी त्या 10 पैकी 6 घरामध्ये बाप्पा येतोच. आणि मग प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन डेकोरेशनची तयारी करणं, मग आरती असणं वगैरे. इनफॅक्ट विसर्जनासाठी पण मला एक प्रॉपर 406 नंबरचा टेम्पो करावा लागतो, कारण 30-35 जण असतात विसर्जनाला. बस जेव्हा समुद्रावर मी घेऊन जातो बाप्पाला. सो म्हणजे बाप्पा आणण्यापासून ते बाप्पाला सोडेपर्यंत ती मजा असते. नाही, अगदी. बरं, मला तुला प्रश्न विचारायला आवडेल की जसं तू बोललास की चाळीमधलं एक वातावरणच वेगळं असतं. असं कधी झालंय का तुझ्यासोबत की बाबा त्या चाळीचा बाप्पा आपल्यापेक्षा का भारी, त्याला अशा एक ठसन असतं ना चाळीमध्ये, असं कधी झालंय का? नाही, बेसिकली काय आहे की ही अभ्युदयनगर कॉलनी आहे. सो इथे एकच बाप्पा असतो, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. असं कधी झालं नाही की इथला वेगळा तिथला वेगळा, या सगळ्या गोष्टी. त्यामुळे ती गोष्ट तरी कधी झाली नाही आतापर्यंत. ऑफकोर्स असं होतं की बाबा हे अभ्युदयनगर गणेशोत्सव मंडळ, जसा इथला गणपती आमचा रथाधीश म्हणून फेमस झालाय गेल्या 4-5 वर्षांपासून. सो एक ती थोडंसं लहानपणी वाटायचं की अरे इथलं आपलं डेकोरेशन छान आहे, लहानपणी त्या गोष्टी होतात. पण जसं आपण एक मच्युअर होत जातो ना, मला वाटतं की असं वाटतं की सगळ्यांनी मग मिळून मिसळून करावं. पीओपीच्या मूर्ती बंद कराव्यात. ज्या उंच मूर्ती आपल्याला दिसत आहेत त्यावर कुठेतरी मर्यादा आली पाहिजे. मग आपण ते पॉल्युशन थांबवलं पाहिजे. मला असं वाटतं की जेव्हा आपण ते मच्युअर व्हायला लागतो ना, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण जास्त करायला लागतो. बरं, अशी तुला कधी खंत वाटते का की जेव्हा ॲज अ तू लीड म्हणून टीव्हीवर दिसत नव्हतास, जेव्हा तू सगळ्या आपल्या मित्रमंडळींसोबत बाप्पा वगैरे बघायला जायचास, ती मजा आता कुठेतरी कमी झाल्यासारखं वाटतं? कमी झाली. इनफॅक्ट मला आता इथे आल्यावरती काय होतं, मी हार आणायला खाली जाताना सुद्धा मला मास्क लावून जावं लागतं. सो हे सगळे रिस्ट्रिक्शन्स आहेत. आधी जसं फिरायला मिळायचं, कुठेही जाऊन मी वडापावच्या गाडीवर वडापाव खायचो, काही करायचो. म्हणजे गेले 9 वर्ष, 2014 पासून जेव्हा मी पहिला लीड करायला लागलो देवयानीमध्ये, तेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्यात. पण ह्या गोष्टीचं एक हे झालं डिसएडव्हान्टेज. पण मला असं वाटतं की हे काही दिवसांसाठी असतं. ऍडव्हान्टेज बऱ्याच आहेत, गोष्टी आहेत की लोक मला ओळखतायत, लोक माझ्यावर खूप प्रेम करतायत. सगळ्या गोष्टी मला लोकांकडून अप्रिशिएशन मिळत आहे. सो हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. खरंच. बरं, जर तुम्ही विवेकचा बाप्पा बघितला असेल तर त्या बाप्पा जरी साधा सुद्धा असला तरी त्याचं डेकोरेशन सुद्धा तेवढंच साधं आहे. जास्त असं बोलतात ना की गोंधळ नाही किंवा असं मोठं काही नाही, तर या डेकोरेशन मध्ये तुझी हातभार आहे, तुझा हातभार आहे शूटिंग मधून. सगळ्या गोष्टी मी एकूण एक गोष्ट मी केली आहे. म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही की शूटिंग मधून जसा टाइम मिळतो तसं तो करतो. कारण काय ना, मी 2012 सालापासून बाप्पाची स्थापना करायला लागलो, तर तेव्हापासून माझा पहिला फोकस हा मूर्तीवरच असायचा की मूर्ती किती छान दिसली पाहिजे, कशी छान दिसेल, ती कशी असली पाहिजे, नाकी डोळी कशी असली पाहिजे, तिचे वस्त्र कसे असले पाहिजे, या सगळ्या गोष्टींवरती माझं लक्ष असायचं. मग कलर कॉम्बिनेशन कुठलं असलं पाहिजे. आणि त्यासाठी मी लालबाग, परळ, गिरगाव सगळं पालतं
चालतं घालायचो. आणि 2 महिन्यानंतर तेव्हा मी पीओपीची मूर्ती वगैरे बसवायचो घरात, त्यामुळे इझी जायचं मूर्ती आपल्याला जशी पाहिजे तशी मिळून जायची मला ती मूर्ती. तेव्हा पण डेकोरेशन मी घरीच करायचो. आणि आत्ता कोरोनाच्या पिरियड नंतर असं झालंय ना की मला असं कुठेतरी जाणवलं की आपणच या पर्यावरणासाठी कुठेतरी हातभार लावला पाहिजे. मग तेव्हापासून मी स्ट्रिक्टली पीओपीची मूर्ती बंद केली. बाप्पाची मूर्ती शाडूच्या मातीचीच असते. प्लस मी थर्मोकॉलचा कुठेही वापर होणार नाही, प्लास्टिकचा कुठेही वापर होणार नाही याची काळजी घेतो. जितकं आता ही फुलं आहेत आपण काही लगेच फेकून देत नाही, आपण 2-3 वर्ष युज करतो किंवा मग माझ्या बहिणी आहेत कोण ना कोणतरी युज करतं, त्यामुळे ते असं काय ते डिस्पोजेबल आहेत. बाकी सगळ्या गोष्टी आम्ही पडदे वगैरे वापरतात. सो यात कुठलीही गोष्ट अशी नाही की ज्यामुळे पर्यावरणाची हानी होईल. सो मला असं वाटतं की आणि बाप्पाची मूर्तीच इतकी अट्रॅक्टिव्ह असते ना, मला असं वाटतं की आजूबाजूला लक्ष जाता कामा नये कोणाचं की बाप्पाच्या मूर्तीवर. ते जितकं सिंपल साधं असेल ना तितकं बाप्पा अजून आपला गोड दिसतो. म्हणून मी बोललो की जेवढी मूर्ती सुंदर आणि साधी आहे तेवढंच त्याचं डेकोरेशन सुद्धा सुंदर आणि साधं, कारण का तेच मनाला भावतं सुद्धा. मोठं जरी असलं तरी ते तर आवडतंच प्रत्येकाला, पण असं रूप बाप्पाचं बघायला मिळणं खरंच खूप कमी झालं आता. बरं, जेव्हापासून आता मालिकेला सुरुवात झाली तुमच्या घरामध्ये राजवर्धन मोहितेंच्या घरामध्ये सुद्धा बाप्पा आलाय, त्याच्याकडे सुद्धा विराजमान झालाय. काय वाटतं सेटवरचा बाप्पाची फिलिंग कशी असते? कारण का तिकडचा तर गोंधळ मी बघतोय रील मधून वगैरे कसं आहे. काय होतं ना, सेटवरती बाप्पा असला ना की ती गडबड गोंधळच असते, कारण तो तामझाम असतो, तर डेकोरेशन करायचं असतं. एक वेगळी माणसं येतात, डेकोरेशन करतात मूर्ती, मग 2 कॅमेराज येतात, पटापट सगळ्या गोष्टी, त्यात प्लस ड्रामा असला की अजून तामझाम असतो. मग त्या ट्रॉल्या लागतात, मग तो मोठमोठे सीन्स असतात. त्यामुळे बाप्पाची अशी मजा तुम्हाला सेटवर घेता येत नाही ऑलमोस्ट 90% वेळा, कारण तेव्हा काहीतरी ड्रामा घडणार असतो, काहीतरी असा हाय व्होल्टेज ड्रामा असतो की आता काहीतरी घडेल वगैरे. आणि तेव्हा मग तुम्ही सीन मध्ये जास्त असता की बाबा तो सीन कसा छान करता येईल, आपण इमोशनली म्हणजे कसा तो इमोट करू, कसा तो लोकांना जास्त भावेल याची आपल्याला काळजी असते. सो तेव्हा बाप्पा इतका एन्जॉय नाही करता येत. पण ऑफकोर्स मला असं वाटतं की जेव्हा तुमच्या घरात बाप्पा येतो किंवा तुमच्या मंडळामध्ये सार्वजनिक मंडळामध्ये बाप्पा येतो, सो ती इन्व्हॉल्वमेंट एक वेगळीच इन्व्हॉल्वमेंट आहे. मग आता असं झालंय का की बाबा ज्या वेळेला आधी विवेक सांगळे लीड करत नव्हता, जो नाटक एकांकी म्हणून करत होता, तेव्हा माणसं जरा ओळखत होती, नाही असं नाही. पण आता माणसं ओळखायला लागले तर सर जरा आमच्या ते याल का प्रमुख पाहुणे म्हणून वगैरे असं होतं का? आणि ते आपल्याच मित्र असतात असं का, अरे काय रे तू प्रमुख पाहुणे वगैरे बोलवतो, असं झालं का कधी? नाही होतं ना, असं होतं आता की लास्ट इयरच आता एबीपी वाले आले होते आणि तेव्हा आपलं अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आम्ही गेलो होतो. आणि तेव्हा विवेकच्या गल्लीतला बाप्पा ही कन्सेप्ट होती, खूप छान कन्सेप्ट होती त्यांची. आणि तेव्हा मी पहिल्यांदा जाऊन तिथे मंडळात शूट केलं होतं. सो खूप एक वेगळं फिलिंग असतं की ज्या मंडळात आपण एक सभासद म्हणून वगैरे जॉईन झालेला असतो, तिथे लाईन सोडायला वगैरे असतो, तिथे आज जाऊन आपण एक सेलिब्रिटी म्हणून वावरतोय. ही एक मिक्स एक वेगळी फिलिंग आहे, छान फिलिंग आहे. एक ड्रॉबॅक आहे की लोकांचा तेवढा कनेक्ट राहत नाही आपल्याशी, तो तुटलेला असतो. काही गोष्टी आपण असं नाही की इगोमुळे किंवा ऍटिट्यूडमुळे तो तुटलेला असतो, पण तो एक डिस्टन्स येतोच किती आपण नाही म्हटलं तरी. तो एक ड्रॉबॅक आहे. अदरवाईज एक ती फिलिंग छान आहे की ज्या मंडळात आपण इथे असंच लाईन सोडायला असायचो, मजा मस्ती करायला असतो, तिथे आज आपण सेलिब्रिटी म्हणून वावरतो. प्रसाद द्यायला जेव्हा आपण 3-4 वर्षांसोबत आता आता आम्ही एक्झॅक्टली. बरं, खरंच खूप भारी वाटते विवेक. खरंच पुन्हा एकदा सांगतो की बाप्पाची मूर्ती खरंच खूप सुंदर आहे. तुर्तास आपण थांबूया, पण जातात एक शेवटचा प्रश्न तुला विचारतो की बाप्पा घरी आलाय, बाप्पाला जर तुला धन्यवाद बोलायचं असेल आणि बाप्पाला जर सॉरी बोलायचं असेल तर ते काय असेल? नाही, धन्यवाद ह्या सगळ्या गोष्टींसाठी. आज बाप्पामुळेच मला जे काही फेम मिळतंय, लोक घराघरात पोहोचलोय मी महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचले. भाग्य दिले तुम्हाला इतकं हिट झालंय की आम्हाला US, UK, BK दुबईचे वगैरे आमचे ऑडियन्स आणि तिथून लोकांचे इंस्टाग्रामवरती वगैरे मेसेजेस येत आहेत. इंडस्ट्रीमधले खूप लोक आहेत, मोठमोठी नावं आहेत जे भाग्य दिले तुम्हाला बघतायत. सो हे सगळं बाप्पामुळे मिळालंय. आणि सॉरी या सगळ्या गोष्टींसाठी की मला अजूनही वाटतं की ना कुठेतरी आपण पर्यावरणाची खूप हानी करतोय या सगळ्या गोष्टींमधून. म्हणजे पीओपीच्या मूर्त्या असतील मोठमोठ्या, असं मी फक्त गणेशोत्सवाला टार्गेट नाही करणार. मी सगळ्याच गोष्टी आपण बघतो की जेव्हा आता पावसाळा सुरू होतो आणि भरती येते तेव्हा कितीतरी टन प्लास्टिक हे बाहेर फेकलं जातं आपल्या रोड्सवरती वगैरे. एअर पोल्युशन आहे. आता आपण बाहेर बघतोय की आपल्याला खूप इझिली सर्दी खोकला वगैरे होतो, प्रत्येक जरा बाहेर पडलं की होतो. सो मला असं वाटतंय की आपल्यापासून म्हणजे माझ्यापासून, मी असं म्हणणार नाही की लोकांना मी रिस्पॉन्सिबल धरणार नाही, सगळेच रिस्पॉन्सिबल आहोत, सो इन्क्लुडिंग मी.
सो आपण मला असं वाटतं की त्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे बाप्पाला, आणि त्यासाठी सॉरी म्हणायचं आहे की बाबा तू इतकं छान निसर्ग हा निर्माण केलायस आणि त्याची आम्ही वाट लावतोय. सो मला असं वाटतंय की तुमच्या मार्फत मी सरस लोकांना सांगतो की आपण जितकं एअर पोल्युशन आहे, नॉईज पोल्युशन आहे, सगळंच पोल्युशन आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करूया. नाही, खरंच खूप भारी आणि खूप सुंदर असा संदेश दिलाय. तत्पूर्वी खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल, तुझ्या घरी इन्व्हाइट केल्याबद्दल. थँक्यू सर ते शेवटी जातात गणपती बाप्पा मोरया.